प्लास्टिक बंदीनंतर आता महाराष्ट्रात रासायनिक खतांवरही बंदी घालण्यात येणार असल्याचं सूतोवाच पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी केलंय। रासायनिक खतं विषासमान आहेत। खतांच्या मात्रेनं कर्करोगही होऊ शकतो। माणसाचं आयुष्यही 15 ते 20 वर्षांनी कमी होतंय असं तज्ज्ञांचं मत आहे आणि त्यामुळेच रासायनिक खतांवरही बंदी घालण्याचा विचार सुरू असल्याचं कदम यांनी सांगितलंय। राज्यात 227 नगरपालिका आणि 27 महानगरपालिका आहेत। त्यांच्या हद्दीत जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खत तयार करण्यात येईल। गाई, म्हशी, गोठ्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांकडून शेण विकत घेऊन सेंद्रिय खत तयार करण्यात येणार आहे। हे खत शेतकऱ्यांना 50% सवलतीत दिलं जाईल असंही यावेळेला रामदास कदम यांनी सांगितलंय। शासनाचं जे खत येतं केमिकल खत काय काय त्याची नाव आहेत खतांची युरिया सगळी नाव आहेत। मला ही सगळी खतं बंद करून टाकायची। मला रासायनिक खतं सगळी बंद करून टाकायची।